भरत गोगावले हे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारण्याच्या मानसिकतेपर्यंत आलेत। गेल्या 2.5 वर्षापासून सुरू असलेल्या विच्छा माझी पुरी करा या एकपात्री नाटकाला कुठेतरी आता स्वल्प विराम मिळतोय। तरीही पुढच्या वेळेस मात्र कॅबिनेट मंत्रीपद हवंच असं सांगायला गोगावले हे विसरले नाहीयेत। पाहूयात। मंत्रिपदासाठी विच्छा माझी पुरी करा या भरत गोगावलेंच्या सुरू असलेल्या राजकीय नाटकावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे। मंत्रिपदाऐवजी भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचं पद देऊ केलंय। भरत गोगावले यांच्यासाठी खास कॅबिनेट मंत्रिपदाचे हक्क, अधिकार आणि दर्जाही देण्यात आलाय। भरत गोगावले यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुरेपूर प्रयत्न केले आहेत। एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलं, मोठं अध्यक्षपद आहे आणि त्याला कॅबिनेटचा दर्जा आहे आणि तोही पूर्वीच्या मंत्र्यांकडे संपूर्ण अधिकार असायचे। ते परवाच GR काढून स्वतः मुख्यमंत्री नागपूरला होते, नागपूरला फाईल मागून लगेच तिथं सही करून काल त्याचे आदेश पण पारित केले, त्याने ऑर्डर पण दिली। एसटी महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारण्याचा निर्णय अजून घेतला नसल्याचं त्यांनी सांगितलंय। महामंडळ स्वीकारू, पण पुढच्या वेळेला कॅबिनेट मंत्रीपद हवंच असंही त्यांनी बोलून दाखवलंय। सगळ्यांचं म्हणणं आहे की जे काय आलेलं आहे ते घ्यावं, ताईच्या ह्याच्यामध्ये काय दुसऱ्या गोष्टी करू नका मंत्रिपदाच्या। त्यामुळे आता काय करत नाही आहे, काळजी करायचं कारण नाही आहे। पण नंतर ज्यावेळेला परत निवडून येऊ तेव्हा पुन्हा एकदा दोघं जण आम्ही मंत्री असू, हेही तुम्हाला शब्द देतो। काही दिवसांसाठी का होईना भरत गोगावले यांना महामंडळ मिळणार आहे। काहीच न मिळण्यापेक्षा महामंडळावर गोगावले यांनी समाधान मानून घ्यायला पाहिजे। महामंडळाच्या निमित्तानं का होईना गोगावले यांना त्यांच्या कोटची घडी मोडता येणार आहे। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।